श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 15 जानेवारी 2024 रोजी आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या आदला दिवस जो असतो तो भोगी सण म्हणून साजरा केला जातो। नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे आपला भोगी सण आणि मकर संक्रांत। आणि सवाष्ण स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो। पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं बघताना दिसतं की प्रत्येक जण संक्रांत 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 म्हणजे संक्रांत याला खूप जास्त महत्त्व देतं आणि त्याच्या आदला दिवस जो असतो भोगी, या भोगी सणाबद्दल आपल्याला बरीचशी माहिती नसते। पण या भोगी सणालाही संक्रांती इतकंच महत्त्व आहे। या भोगी सणाच्या दिवशी सवाष्ण स्त्रियांनी काही गोष्टी या आवर्जून करायच्या असतात आणि या करायच्याच असतात। आणि काही कामे अशी आहेत की जी आपल्याला चुकूनही करायची नाहीयेत। या भोगी सणाच्या दिवशी भोगविड्यांना खूप जास्त महत्त्व आहे। भोगविडे कसे बनवावे, भोगविड्यासाठी साहित्य काय लागतं, भोगविडे कसे द्यावे याबद्दल मी तुम्हाला अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शब्दांमध्ये माहिती सांगणार आहे। कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण इकडे ऐकतो तिकडे ऐकतो, इकडे वाचतो तिकडे वाचतो आणि मग आपला खूप मोठा गोंधळ उडून जातो। आपण ऐकताना तर सगळं ऐकतो पण जेव्हा करायची वेळ येते त्यावेळेला आपल्या लक्षात काहीच राहत नाही आणि मग नंतर आपण परत ऐकतो आणि मग माझं हे राहिलं, मी हे चुकीचं केलं, मी ते केलं, मग माझ्यासोबत असं होईल का तसं होईल का, खूप सारे प्रश्न मनामध्ये निर्माण होतात। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते की मी समजा मी तुम्हाला काही सांगितलं या व्हिडिओ मधून, तर मी काय करणार की आमच्याकडे जसं केलं जातं तसं सांगणार किंवा दुसरीकडे तुम्ही काही ऐकलं। पण सगळ्यात योग्य पद्धत ही आहे ती म्हणजे आपली जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या आपण करणं आणि त्या पुढे चालू ठेवणं, आपल्या घरातील मुला मुलींना त्या शिकवणं, तो वारसा चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। आपल्या कुळातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले रीतिरिवाज गोष्टी आपण सोडायच्या आणि दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा अवलंब करायचा हे चुकीचं आहे। बघा, मी सुद्धा व्हिडिओ बनवते पण मी नेहमी तुम्हाला ही गोष्ट माझ्या बऱ्याच व्हिडिओ मधून तुम्ही ऐकलं असेल की जे सण असतात, जे उत्सव असतात ते आपल्या कुळामध्ये आपल्या पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबामध्ये जसे साजरे केले जातात त्या पद्धतीने साजरं करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे। आणि हे स्वतः मी सुद्धा करते। आता समजा तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये काही गोष्टी केल्या जातात आणि मी जे काही सांगितलं किंवा तुम्ही कुठेतरी काहीतरी ऐकलं त्यातील एखादी गोष्ट केली जात नाही, तर तुम्ही काय करू शकता की आपल्या घराण्यातील चालत आलेल्या रीतिरिवाजासोबत ती गोष्ट जी आहे तुम्ही ऐकलेली किंवा कोणी सांगितलेली ती ऍड करू शकता। पण आपले रीतिरिवाज सोडायचे आणि नवीनच कुठून तरी ऐकलेलं ते चालू करायचं हे चुकीचं आहे, हे मी स्वतः तुम्हाला सांगत आहे। कारण आपण बऱ्याच वेळेला बघा रीतिरिवाज या गोष्टी आपण जर सोडल्या, आपल्या कुळामध्ये आहे तसं आपण नाही केलं आणि वेगळंच जिथून आपण ऐकलं किंवा कोणी सांगितलं त्या गोष्टी केल्या, तर याचा त्रास आपल्यालाच होऊ शकतो, म्हणजे तुम्हालाच होऊ शकतो, दुसऱ्यांचं काहीही जाणार नाही। त्याच्यामुळे आपले रीतिरिवाज सोडायचे आणि दुसऱ्यांचं ऐकून त्या गोष्टी करायच्या हे टोटली चुकीचं आहे। तुमच्या कुळामध्ये जसं केलं जातं त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि यातील गोष्टी जर काही आपल्याला आवडल्या तर त्या आपल्याला ऍड करायच्या आहेत। ही झाली सर्वात महत्त्वाची माहिती आणि जी काही मी तुम्हाला यामध्ये माहिती सांगणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही। अगदी सहजपणे तुम्ही भोगी सण हा साजरा करू शकाल। तर सर्वात अगोदर भोगीच्या दिवशी आपल्याला घरातील सर्वांनी लवकर उठायचं आहे। या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे आणि तुम्ही ऐकलं सुद्धा असेल किंवा कुठे वाचलं असेल किंवा आपल्या घरातील जी मोठी मंडळी आहेत त्यांच्याकडून तर तुम्ही आवर्जून ऐकलेलं असेल की संक्रांत हा सण स्नान, दान, धर्म याच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। संक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया ह्या गंगा स्नान करतात, पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करतात, तीर्थ स्नान करतात, पण हे आपल्याला शक्य होत नाही। तुम्हाला बऱ्याच जणांना शक्य होत असेल तर त्या करतील पण आपल्या बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की या दिवशी स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। आणि भोगीच्या दिवशी सवाष्ण स्त्रिया
आपले केस जे आहेत ते धुवू शकतात. संक्रांतीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घेत नाहीत, त्यामुळे भोगीच्या दिवशी आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे. आणि या दिवशी शिककाई लावून केस धुण्याला खूप जास्त महत्व आहे. तुम्ही याच्या अगोदर कधी शिककाई लावली असेल, नाही लावली असेल, काही हरकत नाही, पण या संक्रांतीच्या सणाला शिककाई लावून केस धुण्याला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही हे करू शकता. आणि जे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकतो ते जर तुम्ही थोडेसे कुटले, त्यातून तेल तेल निघतं बघा, असं जर तुम्ही थोडंसं कुटून हे मिक्सचर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्याने स्नान केलं तर खूप छान आहे. पण शक्य नसेल तर नुसते टाकले तरीही चालतील, किंवा थोडंसं कुटून उठणं म्हणून हे आपण आपल्या अंगाला सुद्धा लावू शकतो. आता स्नान झाल्यानंतर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. या अगोदर तुम्ही दिलं असेल किंवा नसेल, पण या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये एक लाल फूल टाकायचं, गुळाचा थोडासा खडा टाकायचा, गुळ असा कुटायचा, त्यातला थोडासा एखादा खडा टाकायचा, त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं, दारामध्ये रांगोळी काढायची, उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि देवपूजा आपल्याला आपली करून घ्यायची आहे. भोगी सणाच्या दिवशी आपली जी भोगीची भाजी असते याला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे आवर्जून या दिवशी भोगीची भाजी बनवायची आहे, बाजरीची भाकरी बनवायची आहे आणि तांदूळ मूग डाळ टाकून खिचडी बनवायची आहे आणि हे आवर्जून खायचं आहे. तुम्ही ऐकलं असेल की जो न खाई भोगी तो सदा राही रोगी. त्यामुळे भोगीची भाजी ही आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायची आहे आणि ती खायची सुद्धा आहे. आता भोगी सणाविषयी थोडंसं आपण त्याचं महत्व बघूया, माहिती बघूया. इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, म्हणून पिकं वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते. या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते. हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात, शेताला नवीन बहार आलेला असतो, त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो. या पदार्थांमधून उष्णता मिळते, ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होतं. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण पोंगल, तर आसाममध्ये भोगली बिहू नावाने ओळखला जातो. पंजाबमध्ये लोहरी, तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. ही आहे छोटीशी माहिती. आता आपण वळूया भोगविड्यांकडे. त्याही पेक्षा अगोदर की कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीयेत, त्या म्हणजे उशिरापर्यंत झोपून राहणं किंवा घर तसंच पारसं ठेवणं, झाडून न काढणं, मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ न करणं, जे आपलं रटा रोजचं चालू आहे, उठायचं, टीव्ही पुढे बसायचं, वाटेल तेव्हा आंघोळ करायची, वाटेल तेव्हा पूजा करायची. तर नवीन वर्षातील हा पहिला सण आहे, तर असं आपल्याला चुकूनही करायचं नाही. भले तुमच्याकडून एखादी गोष्ट करणं नाही झाली, काही तुमच्याकडून करणं शक्य नसेल, तर सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून आपलं घर स्वच्छ करा, आपलं दार स्वच्छ करा, देवपूजा, जेवण, ज्या काही घरातली तुमची कामं आहेत किमान ती तरी आपण वेळेवर केली तर उत्तम राहील. भोगविडे म्हणजे काय बघा, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता मी भोगविड्याचं जे आमच्याकडे केलं जातं ते मी तुम्हाला सांगणार आहे. भोगविडे म्हणजे 7 पानं एकावर एक ठेवली जातात. 7 पानं अशी एकावर एक ठेवायची, असे 7 घ्यायचे, म्हणजे एकावर एक 7 पानं, परत एकावर एक 7 पानं, परत एकावर एक 7 पानं, असे 7 जोडे घ्यायचे आहेत. हे 7 पानांची एक जोडी, ही 7 पानांची एक जोडी, ही 7 पानांची एक जोडी, असं 7 पानं ठेवायचे आहेत. आणि त्या प्रत्येक 7 पानांच्या जोडीवर आपल्याला 7-7 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. म्हणजे 7-7 49 पानं आणि त्याच्यानंतर 49 सुपाऱ्या. 7-7 पानांचं एक जोडी, त्याच्यावर 7 सुपाऱ्या, 7 पानांची एक जोडी, त्याच्यावर 7 सुपाऱ्या, या पद्धतीने. परत त्याच्यावर प्रत्येक त्या 7 पानांच्या जोडीवर एक एक लवंग ठेवली जाते.
परत त्या सगळ्या पानांच्या जुडीवर एक एक इलायची ठेवली जाते. नंतर त्या प्रत्येक विड्याला हळदी कुंकू वाहिलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तिळगुळ टाकलं जातं. तीळ आणि गुळ आहे ते प्रत्येक ह्याच्यावर टाकलं जातं आणि याची पूजा केली जाते. देवघरासमोर एखादा पाट किंवा चौरंग ठेवायचा किंवा एखादं तुम्ही ताट ठेवू शकता. दिवा लावलेला असावा, अगरबत्ती लावलेली असावी आणि याची धूप दीप वगैरे सगळं दाखवून पूजा केली जाते. त्यानंतर आता ही पूजा आपली झाली. बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की याला धाग्याने बांधलं जातं, पण आमच्याकडे धाग्याने बांधलं जात नाही. हे असंच भोगविडे म्हणून दिले जातात. आता यातील जो पहिला विडा आहे तो आपल्या देवघरातील जी आपली कुलदेवी असते, जी आपली कुलस्वामिनी असते, आपल्या कुळाची कुलदेवी, तर कुलदेवी समोर एक विडा ठेवला जातो. सुरुवातीला कुलदेवीला जे आहे ते हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर एक विडा जो आहे तो आपल्या कुलस्वामिनीला द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा विडा जो आहे तो आपल्या तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आणि हा विडा अर्पण करायचा आहे आणि हे सायंकाळी केलं जातं. सायंकाळी जो प्रदोष काळ असतो, माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते, त्यावेळेला हे केलं जातं. आता 7 पैकी 2 जे भोगविडे आहेत ते आपण एक आपल्या कुलस्वामिनीला दिला, दुसरा तुळशी मातेला दिला. त्याच्यानंतर हे जे 5 भोगविडे जे आहेत तर 5 सवाष्ण स्त्रिया बोलवायच्या आहेत ज्या भोगविडे घेतात, तर त्यांना राहिलेले 5 भोगविडे द्यायचे आहेत या पद्धतीने तयार केलेले आणि आपण त्यांना दिलं की त्या सुद्धा आपल्याला भोगविडे देतात. तर अशा पद्धतीने भोगविडे दिले पण जातात आणि भोगविडे घेतले पण जातात. आता भोगविडे बनवण्याची किंवा त्याच्यावर काय काय साहित्य ठेवायची ही प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असेल. कदाचित तुमच्याकडे वेगळी असेल, दुसरे व्हिडिओ बघणाऱ्यांकडे वेगळी असेल, तिसऱ्यांकडे वेगळी असेल. तर आमच्याकडे असं साध्या पद्धतीने हे बनवले जातात आणि ते दिले जातात, हे मी तुम्हाला सांगितलं आहे. बाकी तुम्ही आपल्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता आणि तुमच्या याच्यामध्ये जर एखादी यातली वस्तू वापरली जात नसेल, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ती ऍड करू शकता आणि आपण भोगविडे या दिवशी देऊ शकतो, कारण या दिवशी भोगविडे देण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे. तर या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण भोगी सण साजरा करू शकतो. तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.